ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आलेत। म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुकाची थाप कार्यकर्त्यांच्या पाठीवर देण्यासाठी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे। नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे महायुतीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले असून तब्बल 22,000पेक्षा अधिक मतांची आघाडी नरेश म्हस्के यांना नवी मुंबई येथून होती। बेलापूर विभागातून शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांनी बेलापूरमधील आग्रोळी गावात खासदार नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार केलाय। तुम्ही कधीही हाक मारा, मी तुमच्यासाठी सदैव हजर राहीन, अशा प्रतिक्रिया यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केल्या आहेत। यावेळी बेलापूरमधील अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचवेळी बेलापूर झोपडपट्टीवासियांचा प्रश्न महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील यांनी उपस्थित करताच खासदार नरेश म्हस्के यांनी थेट मनपा अधिकाऱ्यांना फोन लावत पावसाळ्यात कारवाई करू नका अशी विनंती केली आहे। त्यामुळे खासदार नवी मुंबईत काम करतो हे आता लोकांना कळेल, अशा प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केल्या आहेत। नवी मुंबईत मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा, यापूर्वी सातत्याने येत होतो। नवी मुंबई हा आमचा ठाणे लोकसभेचा हा भाग आहे आणि नवी मुंबईत खासदार काम करतो, मला वाटतं ही गोष्ट नवीन आहे। परंतु नवी मुंबईमध्ये एक उदाहरण आणि आपण एक वर्तमान स्थितीमध्ये आपण एक परिस्थिती निर्माण करू की नवी मुंबईला पण खासदार असतो, तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। सर्वप्रथम मी कार्यकर्त्यांना भेटतोय। आज मी या ठिकाणी शिवसैनिक असतील, मनसे असतील यांच्यासोबत बैठक आहे। उद्या गणेश नाईक साहेब त्यांचे नगरसेवक यांच्याशी सुद्धा उद्या बैठका आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जो विधानसभेचे त्यामध्ये फिरतोय। दिल्लीला होतो, काल आलो शपथविधी कार्यक्रमाला, माननीय नरेंद्र मोदींनी त्याच्यात गेलो होतो। लवकरच सिडको असेल, ठाणे नवी मुंबई महानगरपालिका असेल, या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन त्या ठिकाणी भेटणार आहे। नवी मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीने नवी मुंबई तशी प्लॅन सिटी आहे, परंतु काही गोष्टींची गरज आहे। जो काही ग्रामीण भाग आहे, मूळ नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी करणे गरजेचं आहे। SRAचा विषय असेल, SRA सुद्धा होणं गरजेचं आहे। नवी मुंबईत झोपडपट्टी सुद्धा पुनर्वसित होणं गरजेचं आहे। नुकतंच नरेंद्र मोदी साहेबांनी PM आवास योजना 3 करोड घरं बांधणार म्हणून सांगितलेलं आहे। त्यातील काही भाग आमच्या नवी मुंबईसाठी सुद्धा मिळतोय का, हा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आणि नवी मुंबईला मधून लोक मतदान होणार नाही, नरेश म्हस्के यांना मतदान होणार नाही अशा पद्धतीने माध्यम असतील आणि त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्याच नवी मुंबईकरांनी मला जवळजवळ या नवी मुंबई भागातून मला 20,000चा लीड मला मिळालेला आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांचे आभार मानण्याकरता आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याकरता आज आलेले आहे। अधिक पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कोण तोडक कारवाई करत नाही आणि 30 वर्षापासूनची घरं आहे। 30 वर्षापासूनची घरं असतील, काही छोटे मोठे विषय असतील, काही वाढवलं असेल, काही कमी केलं असेल, ते त्या ठिकाणी चर्चा करून सुटेल। परस्पर डायरेक्ट येणार आणि घरं तोडणार असं होत नाही। शेवटी ती माणसं आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपण शासनाने द्यायला पाहिजेत, ही आपली जबाबदारी। आणि चुकीच्या गोष्टी असतील तर आपण मार्ग काढू, परंतु त्यांना आज आले आणि घरातनं बाहेर काढले कधी होणार नाही। आम्ही शिवसेना आणि नरेश म्हस्के आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे उभे असले।